नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतली कालची दुर्दैवी घटना आणि या बातमीचे अपडेट्स आता आपण घेणार आहोत. आणि ती बातमी अशी आहे की मुंबईतल्या फोर्ट भागात काल एक इमारत कोसळली आणि यातल्या मृतांचा आकडा आता 6 वर गेलाय, तर 18 जण यामध्ये जखमी झाल्याचं कळतंय. यातल्या तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण 24 जणांना इथून बाहेर काढण्यात यश आलंय. अडकलेल्या सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि सर्व ढिगारा उपसण्याचं काम सध्या सुरू आहे. ही इमारत तब्बल 60 वर्ष जुनी आहे आणि फोर्ट भागातील मिंट रोडवर भानुशाली इमारत धोकादायक असल्याचं मुंबई महापालिकेनं आधीच खरं तर जाहीर केलं होतं. मार्च महिन्यात इमारतीच्या पुनर्विकासाचं काम सुरू होणार होतं, पण लॉकडाऊनमुळे ते सुरू होऊ शकलं नव्हतं आणि त्यानंतर काल ही दुर्घटना घडली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आता थेट घटनास्थळी हजर आहेत. त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. सागर, या इमारतीचे आपण अपडेट्स सध्या बघतोय, कारण सध्या बचाव कार्य देखील तिथे मोठ्या प्रमाणात सुरू असेल. मोठं नुकसान झालंय. आत्ताचे काय अपडेट्स मिळत आहेत? रेणुका, काही वेळांपूर्वीच इथे श्वान पथक आलेलं आहे. श्वान पथकाच्या माध्यमातून आत सर्चिंग सुरू आहे, कारण की यापूर्वीच 6 लोक मृत्युमुखी झाल्याची माहिती समोर येत आहे. अजून 2 लोक आत अडकल्याची शक्यता NDRFच्या वतीने वर्तवली जात आहे. अर्थात त्यास जोपर्यंत व्यक्ती कोण सापडत नाही तोपर्यंत त्यावर दुजोरा दिला जाणार नाही. पण श्वान पथकाच्या माध्यमातून सर्चिंग सुरू होतं आता काही वेळापूर्वी. आता परत एकदा ज्या ठिकाणी 2 लोकेशन्स दाखवल्या आहेत अशा लोकेशन्सलाच शोध सुरू आहे. NDRFच्या वतीने आणि फायर ब्रिगेडच्या वतीने हे काम सुरू आहे. साधारणतः दुपारपर्यंत हे काम चालेल असं सांगितलं गेलेलं आहे. अनेकांचे नातेवाईक आत अजून अडकल्याची काही वेळापूर्वीच काही लोकांनी बोलून दाखवलेलं आहे. त्याप्रमाणे काही लोक अजून मिसिंग आहेत. त्यामुळे हे सगळं काम सुरू आहे. एकूणच जर पाहिलं तर घटना घडल्या त्यावेळेस काही काळ पाऊस सुरू होता, रात्रभर देखील पाऊस सुरू होता. पण तूर्तास तरी एक थोडासा दिलासा आहे की पाऊस बंद आहे. त्यामुळे जे काम सुरू आहे त्याला अडचण फारशी नाही आहे असं दिसून येतं. काम दुपारपर्यंत चालेल आणि अजून किती लोक अडकलेले आहेत हे जवळपास स्पष्ट होईल त्यावेळेस. रेणुका, धन्यवाद सागर या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. मुंबईतल्या फोर्ट भागामध्ये ही भानुशाली इमारत काल दुर्घटनाग्रस्त झाली आहे. आतापर्यंत 24 जणांना यातून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि अजूनही तिथे बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या बातमीचे अपडेट्स आपण प्रत्येक बुलेटिनमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आणि आता मुंबईनंतर जाणार आहोत नाशिकमध्ये, कारण नाशिकमध्ये देखील कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत चाललंय आणि नाशिक जिल्ह्यात कोरोनाची दाहकता आता आणखीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं समोर येते. कारण 8,000च्या पार तिकडची रुग्णसंख्या पोहोचलेली आहे. 24 तासात 6 जणांचा बळी गेला आणि नवे 331 पॉझिटिव्ह रुग्ण तिथे आढळलेत. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 365 वर जाऊन पोहोचली आहे. अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. नाशिकमधली दाहकता वाढत चालली आहे. प्रशांत, मालेगावात देखील पुन्हा आणखीन रुग्ण आढळल्याचं कळतंय. 8,165 रेणुका ही आहे आजची पॉझिटिव्ह रुग्णसंख्या. 8,000चा टप्पा सुद्धा कशा प्रकारे पार केलाय, आणखी रोज कसं वाढत चाललंय ते आपल्याला दिसून येतं. या सगळ्या विषयामध्ये आपल्याला चिंतेची बाब ही सुद्धा आहे की जी मालेगाव जे हॉटस्पॉट म्हणून ओळख होती, ज्या ठिकाणी संसर्ग वाढत चालला होता पण तो आटोक्यात आला होता, त्या ठिकाणी सुद्धा पुन्हा 17 नवे बाधित काल दिवसभरात सापडल्यानं मोठी खळबळ माजली आहे. नाशिक शहर हा एक दुसरा मोठा हॉटस्पॉट निश्चित झालाय. नाशिक शहरामध्ये काल जे 6 बळी गेले नाशिक जिल्ह्यात, त्यातले 5 बळी हे नाशिक शहरातले होते. जर का जिल्ह्यामध्ये 365 बळींची संख्या झाली तर नाशिक शहरामध्ये पालिका क्षेत्रामध्ये 193 बळींची संख्या झाली आहे. काल सुद्धा नाशिक शहरामध्ये 199 पॉझिटिव्ह आले होते. 4,860 अर्थात 5,000 पर्यंत नाशिक शहरातली पॉझिटिव्ह रुग्णसंख्येकडे वाटचाल आता सुरू झाली आहे. 312 प्रतिबंधित क्षेत्र फक्त एक त्या नाशिक शहरात आहे. म्हणजे की जिल्ह्याची आकडेवारी आपण जर का बघितली तर 482 जिल्ह्यामध्ये प्रतिबंधित क्षेत्र आहे, त्यातले नाशिक शहरामध्ये 312 आहे. झपाट्यानं प्रादुर्भाव होतोय, संसर्ग वाढतोय, रोखण्याचा प्रयत्न कशा प्रकारे केला जातोय ही आपल्या समोर परिस्थिती आहे. खरं तर नाशिक जिल्हा हा अनलॉक परिस्थितीतनं जातोय. पण अनलॉक परिस्थितीतनं जात असताना जे काही रिस्ट्रिक्शन सरकारच्या वतीनं खुले करण्यात आलेले, काही ठिकाणी बाजारपेठ, व्यवसाय, P1 P2 या पार्किंगनुसार किंवा रिस्ट्रिक्शन वेळेची जरी दिली असेल दुकानदारांना की 5 वाजेपर्यंत, तरीही लोकांची होणारी गर्दी, प्रादुर्भाव यामुळे झपाट्यानं वाढतोय. कुठेतरी प्रशासकीय यंत्रणा आणखी नागरिक यांच्यावर समन्वयाचा अभाव येतोय. पण ही चिंताजनक वाटचाल आहे. 8,000चा टप्पा नाशिक जिल्ह्यात पार केलेला आहे. रेणुका,
धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल. जसं प्रशांत बाग आपल्याला म्हणतात त्याप्रमाणे चिंताजनक वाटचाल असंच म्हणावं लागेल. नाशिक जिल्ह्याची दिवसेंदिवस इथे देखील रुग्णसंख्या वाढत चालली आहे. नाशिकनंतर बातमी आता आपण बघणार आहोत पुण्याची. 10 दिवसांच्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी काल काय अपडेट होतं कोरोना संदर्भातलं ते आपण बघणार आहोत. कारण काल पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 2132 रुग्ण आढळल्याची माहिती कळते. 38 जणांचा यात मृत्यू झाल्याचं कळत आहे. एकूण मृतांचा आकडा आता पोहोचलाय 1218वर. 2132 पैकी 1210 रुग्ण पुणे शहरात आढळलेत. लॉकडाऊनच्या परिणामकारकतेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उमटलंय. लॉकडाऊनचा चौथा आणि उद्या कडक लॉकडाऊनचा शेवटचा म्हणजे 5वा दिवस आहे आणि परवा म्हणजे रविवारपासून कमी लॉकडाऊन सुरू केलं जाणार आहे. अधिक माहिती घेणार आहोत. अद्वैत मेहता आता आपल्या सोबत आहेत. अद्वैत, एकीकडे लॉकडाऊन तर आहे पण पुण्यात संख्या देखील वाढत चालली आहे. आजचे काय अपडेट्स? रेणुका, आपण जर बघितलं तर खरं म्हणजे हा लॉकडाऊन जो आहे तो अजित पवार यांनी यासाठी अंमलात आणला की संख्या जी आहे ती प्रचंड वाढते आणि फक्त पुणे शहरात नाही तर पिंपरी चिंचवड असेल किंवा ग्रामीण भाग असेल. मात्र जर आपण आकडे बघितले आकड्याच्या भाषेमध्ये तर या लॉकडाऊनची खरोखर परिणामकारकता आहे का असं वाटावं असे हे आकडे आहेत. कारण आता 3 दिवस लॉकडाऊनचे पहिले जर आपण बघितले आकडे तर ते आकडे खूप जास्त आहेत. मृतांचे असतील किंवा बाधितांचे असतील. आता तिसरा दिवस काल होता. कालचा आकडा जर आपण बघितला तर केवळ पुण्यामध्ये 1200च्या वरती लोक सापडलेली आहेत किंवा अख्ख्या जिल्ह्यामध्ये हा आकडा 2000च्या वरती गेलेला आहे. आणि आता कडक लॉकडाऊनचे 2च दिवस आलेले आहेत. त्यानंतर जो 5 दिवसाचा लॉकडाऊन आहे तो कमी कडक आहे. म्हणजे 8 ते 12 धान्याची दुकानं उघडणार. त्यानंतर भाजीपाल्याची दुकानं उघडणार. पहिल्याच दिवशी आषाढी अमावस्या आहे त्यामुळं आखाड साजरा करण्यासाठी हा शेवटचा रविवार आहे. त्यामुळं जे मांसाहारी प्रेमी लोक आहेत ते गर्दी करणार. त्यामुळं तेव्हा किती लोक बाहेर येतील. कारण एक ते 5 दिवस लोकांकडं भाजी हा नाशवंत माल आहे त्यामुळे भाजी घ्यायला लोक बाहेर पडणारच. किराणा माल ज्यांनी खूप साठवलेला नाही ते पण लोक बाहेर येणार आणि आखाड साजरा करायला लोक बाहेर येणार. त्यामुळं इतकी गर्दी होऊ शकते सांगायला कुठं तज्ज्ञाची गरज नाही. त्यामुळं मुद्दा हा आहे की तज्ज्ञ ज्याकडे लक्ष वेधत आहेत की लॉकडाऊन हे पॉज बटन आहे. तो एकमेव उपाय नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चाचण्या वाढलेल्या आहेत हेही लक्षात घ्यायला पाहिजे. अर्थातच हे आकडे वाढत आहेत त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असेल तर स्वॅब टेस्टसोबत अँटीजेन टेस्ट ज्या आहेत त्या आपण सुरू केल्या आणि पुण्यानं चाचण्यांमध्ये प्रचंड आघाडी घेतली. गेल्या आठवड्यात तर मुंबई आणि ठाण्याला मागं टाकलं होतं पुण्यानं. सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये होत्या. देशामध्ये सुद्धा पुणे दुसऱ्या क्रमांकावरती आहे. ही गोष्ट यासाठी चांगली आहे की जितक्या जास्त चाचण्या होतील तितके बाधित रुग्ण जे आहेत ते आयडेंटिफाय होतील. त्यांना होम क्वारंटाईन किंवा लक्षणं असतील तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जाईल. त्यांच्यावर उपचार केले जातील आणि यातले बहुतांश लोक बरे होऊन रिकव्हरी रेट पण चांगला आहे ते बरे होऊन जातील. याचा अर्थ तो संसर्ग जो आहे तो कमी होईल. त्यामुळं कुठंतरी तज्ज्ञ लोक या क्षेत्रातली लक्ष वेधत आहेत की तुम्ही चाचण्या आणखीन वाढवा, रुग्णनिदान करा. हाच उपाय आहे. लॉकडाऊन हा आता या परिस्थितीमध्ये तेवढा परिणामकारक नाही आहे. त्यामुळं आता बघावं लागेल की पुढचा जो कमी कडक लॉकडाऊनचा टप्पा आहे त्याच्यामध्ये काय शिथिलता येते का. कारण व्यापारी वैतागलेले आहेत. त्याने आधीच म्हणजे अनिच्छेने हा लॉकडाऊन स्वीकारलेला आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुठंतरी गाडी रुळावर येत होती आणि तुम्ही एकदम लॉकडाऊन जाहीर केला. हातावर पोट असणारे लोक वैतागलेले आहेत. अनेक असे लोक आहेत की मजूर अड्ड्यावरचे मजूर असतील किंवा घरकाम करणाऱ्या महिला असतील. 3-1 महिने त्या बसून होत्या. आता कुठंतरी सुरू झालं होतं आणि परत त्यांच्यावरती घरामध्ये बसण्याची वेळ आलेली आहे. कुठंतरी या लोकांचा देखील विचार केला पाहिजे. निश्चितपणे कोरोनाचा प्रभाव वाढतोय का? वाढतोय. मृतांचा आकडा चिंताजनक आहे का? आहे. मात्र लॉकडाऊन हा जो काय उपाय आहे तो रोगापेक्षा भयंकर तर होत नाही आहे ना, हे विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आता बघूया. त्यावेळी मतांतर व्यक्त होत आहेत पुण्यामध्ये. धन्यवाद अद्वैत या सगळ्या माहितीबद्दल. अद्वैतकडून देखील पुण्याचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत. पुण्यातल्या आणखीन एक महत्त्वाची बातमी आणि ती आहे हवेली तालुका देखील कोरोनाचा आता नवा हॉटस्पॉट बनत चाललेला आहे. कारण पुणे शहरालगतचा हा परिसर आहे. विशेषतः खडकवासला आणि खानापूर परिसरातली काय स्थिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत. कारण इथे 250हून जास्त रुग्ण तिथे सापडलेले आहेत. त्याचबरोबर गावांनी दुसरा लॉकडाऊन जाहीर होण्याआधी स्वयंस्फूर्तीनं गावं तिथे बंद ठेवली आहेत आणि या संदर्भातला सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. कोरोनाचा उद्रेक फक्त पुणे शहरातच नाही झाला तर त्याच्या आजूबाजूची जी खेडी आहेत ती गावं आहेत. ॲक्च्युली ती आता खेडी नाही राहिली. ती बऱ्यापैकी नागरीकरण झाल्यामुळं तिथं सबर्बन झालेली आहेत. त्याच अशा खडकवासला परिसर असेल
इथं कोरोनाचा उद्रेक झालेला दिसतो. किमान ह्या गावामध्ये आज मी तिला 58च्या पुढं ॲक्टिव्ह पेशंट आहेत. तिकडे पुढं खानापूर म्हणून गाव आहे, तिकडे तर 70च्या पुढं आहेत. तिकडे क्रिकेटवाडी, नंतर डोंजे, गोरे, असे सगळा जर पंचक्रोशीत जर विचार केला आहे सगळे तहसीलचा 250च्या वर पेशंट आहेत. त्यामुळंच हवेली तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेला आहे. म्हणून या भागात अगदी मेन जे लॉकडाऊन पुणे जिल्ह्याचं जाहीर होण्याआधीपासूनच इथं लॉकडाऊन जाहीर केलं आहे गावकऱ्यांनी स्वतःहून, ज्याला आपण जनता लॉकडाऊन म्हणूया खडकवासला वासियांचं. आपल्यासोबत आता या खडकवासला गावचे सरपंच आहेत सौरभमध्ये. मला सांगा, तुमच्या भागात कोरोना का वाढला आणि आता कसा कंट्रोलमध्ये? कोरोना वाढायचं सगळ्यात प्रमुख कारण झालं की अनलॉक झाल्यानंतर जे लोक बाहेरगावी किंवा कामानिमित्त बाहेर पडायला लागली, त्याच्यामुळे इथं कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढला. ते लॉकडाऊनच्या काळामध्ये गेले 3 महिन्यामध्ये खडकवासल्यामध्ये एकही पेशंट नव्हता. अनलॉक झाल्यानंतर खडकवासल्यामध्ये पेशंट वाढले. इन्सिडर 12चे आणि त्याचे कॉन्टॅक्टमधले असे जण मिळून सगळे 60 पेशंट खडकवासल्यामध्ये आता होते. त्याच्यामधले 52 पेशंट ॲक्टिव्ह आता आहेत आणि काही सिंहगड इन्स्टिट्यूटला आहेत, तर त्याच्यामधले निम्मे पेशंट आम्ही होम आयसोलेट केलेले. हे होते खडकवासला गावचे सरपंच. यांनी सांगितलं की काय काय उपाययोजना केल्या जातात, पण एकूणच हा जे शहराच्या आजूबाजूची जी गावं आहेत ही सातत्याने कोरोनाबाधित होताना दिसत आहे. त्यामुळं प्रशासनाला इथे एक वेगळा विचार करावा लागणार आहे शहराच्या आजूबाजूच्या गावामध्ये. कारण ही जरी ग्रामीण हद्दीत येत असली तरी इथं शहरातले लोक सातत्याने ये जा करतात, कारण कामाला ती पुण्यात जातात आणि राहतात इथं, कारण घरं स्वस्त असतात. म्हणूनच ह्या भागाला कोरोनापासून नेमकं कसं वाचवायचं याचा एक वेगळा विचार प्रशासनाला करावा लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि हवेलीतल्या बातमीनंतर नाशिकमधली एक बातमी आपण बघणार आहोत. नाशिकमधली बातमी अशी आहे की इकडे मान्सून लांबलाय आणि त्यामुळे पाणी साथ योजनेचं एक मोठं आव्हान सध्या तिथल्या प्रशासनासमोर आहे. या संदर्भातली बातमी आता आपण बघणार आहोत. निसर्गाचं वरदान आणि पाण्याचा मुबलक साठा ही खरं तर नाशिकची ओळख मानली जाते, पण 1.5 महिना मान्सून लांबला आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या 24 लहान मोठ्या धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा फक्त 35% इतकाच आहे. गंगापूर धरण समूहातल्या आळंदी धरणात तर फक्त 0% उपयुक्त साठा आता उरलाय आणि आधीच पाऊस नाही, त्यामुळे पेरण्या देखील या परिसरात खोळंबलेल्या आहेत. हीच परिस्थिती अजून काही दिवस राहिली तर दुबार पेरणीचं मोठं संकट शेतकऱ्यांसमोर असणार आहे. याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. खरं तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मान्सूनची प्रतीक्षा नाशिक जिल्ह्याला असते, पण 1.5 महिना उलटला तरी अद्यापपर्यंत पाऊस हवा तसा काही यायला तयार नाहीये. लहान मोठ्या 24 धरणांचा जिल्हा म्हणून खरं तर नाशिक जिल्ह्याची ओळख. हे अस्थांग जलाशय आपण जे बघतो धरणांचे, हे असे जागोजागी दिसतात. त्र्यंबकेश्वर आणखी इगतपुरी या 2 तालुक्यांना तर निसर्गाचं वरदान आहे. 7 मोठे प्रकल्प तर 17 छोटे प्रकल्प नाशिक जिल्ह्यात आहे. या 24 धरणातल्या धरणांच्या पाण्याची स्थिती काय आता तीच बघतोय आपण. खरं तर गोदावरी खोऱ्याचा हा भाग, गोदावरी खोऱ्याच्या हा भागामध्ये 3 धरण समूह खरं तर नाशिक जिल्ह्यात येतात. पालखेड धरण समूह, गंगापूर धरण समूह आणि गिरणा धरण समूह. या तिन्ही खोऱ्यांमध्ये असलेल्या पाण्याची परिस्थिती जी आहे ती आत्ता जिल्ह्यामध्ये फक्त 35% पाणीसाठा उपलब्ध आहे. या 35% पाणीसाठ्याचं नियोजन कसं करायचं याच चिंतेमध्ये प्रशासन असलं तरीही अजूनही पावसाची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. जर का धरणांचा पाणीसाठा बघितला तर 22,778 दशलक्ष घनफूट आज नाशिक जिल्ह्यातल्या या 24 धरणांमध्ये शिल्लक आहे. गंगापूर धरणातल्या आळंदी या मध्यम खोऱ्यामध्ये तर पाणीटाका, उपयुक्त पाणीटाका हा अक्षरशः 0% असल्यानं पाण्याच्या नियोजनाचा मोठा प्रश्न येत्या दिवसात दिसून येतोय. खरं तर नाशिकची धरणं भरली की औरंगाबादला अर्थात पैठणला, जायकवाडीला मोठा पाण्याचा विसर्ग होतो. गेल्या वर्षी 2,75,000 क्युसेक प्रतिसेकंद वेगानं पाणी विसर्जित झालं होतं. यंदा मात्र एक आठवड्यापूर्वी झालेल्या पावसात 897 क्युसेक प्रतिसेकंद याच पाण्याचा विसर्ग काय तो होऊ शकला आहे. प्रतीक्षित आहेत मान्सूनच्या, प्रशासन सुद्धा प्रतीक्षेत आहेत मान्सूनच्या, शेतकरी सुद्धा प्रतीक्षेत आहेत मान्सूनच्या, गावागावातल्या पाणीपुरवठा योजना सुद्धा. दरवेळेस हवामान खात्याकडनं अंदाज व्यक्त केला जातो, पाऊस येणार, पाऊस येणार, येत मात्र काही नाहीये. पावसाळी वातावरण तयार होतं पण पाणी काही यायला तयार नाहीये. उपयुक्त पाणीसाठा आज नाशिक जिल्ह्यातल्या 24 धरणांमध्ये आहे फक्त 35%. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक.
नाशिकमध्ये पाणी नियोजनाचं संकट आहे. नागपूरमधली आता सध्या काय स्थिती आपण बघणार आहोत, कारण नागपूरमध्ये पूर्व विदर्भात दमदार पाऊस होता आणि त्यामुळे नागपूरमध्ये सध्या मोठ्या आणि मध्यम धरणांमध्ये जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते. विभागातले बहुतांश मोठे त्याचबरोबर मध्यम प्रकल्पांमध्ये आता चांगला पाणीसाठा जमा झालेला आहे. नागपूरसह भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या नागपूर विभागातल्या 6 जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या 18 मोठ्या धरणात 53% जलसाठा जमा झालाय. गेल्या वर्षी केवळ 7.42% इतकाच पाणीसाठा इथे या काळात जमा झाला होता. याचबद्दल अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते. नागपूर जिल्ह्यासह विदर्भात सतत 3 दिवसापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नागपूर विभागातील बहुतांश मोठे मध्यम प्रकल्पामध्ये पाणीसाठा चांगलाच जमा झाला आहे. गेल्या वर्षीचा पाणीसाठा विविध धरणांमध्ये शिल्लक असल्याने आणि यंदा पाऊस चांगला होत असल्याने जुलै महिन्यात नागपूर विभागातील धरणामध्ये मुबलक जलसाठा तयार झाला आहे आणि पाऊस असाच प्रकारे येत राहिल्यास या महिन्याच्या शेवटपर्यंत नागपूर विभागातील सर्वच धरणं 100% भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील सतत 3 दिवस पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता आणि हा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरलेला आहे. प्रशांत मोहिते, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि त्यानंतर बातमी बघणार आहोत वाशिमची, कारण वाशिम जिल्ह्यात अनेक भागात सध्या जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. वाशिममधल्या बातमीत मंगरुळपीर तालुक्यात नेमकी काय परिस्थिती आहे, तर शेलू बाजार परिसरात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे बाजारपेठे इथे पाणी साचलं होतं. इथे अतिवृष्टीमुळे शेंदूरजना परिसरातला पाझर तलाव फुटला आणि हा तलाव फुटल्यामुळे नांदखेड परिसरात किमान 100 हेक्टर जमीन उभ्या पिकासह खरडून गेली आहे. म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं याचा आता आपण विचार करू शकतो. आधीच आर्थिक संकट सध्या प्रत्येकावरच आहे आणि याच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर या आणखीन एका संकटाची भर पडलेली आहे. वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात आज जोरदार पाऊस पडला. मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे शेलू बाजारच्या बाजारपेठेमध्ये पाणी घुसले होते. तसेच त्या भागातील जे नदी नाले त्यांनाही पूर आला होता. त्याच भागामध्ये असलेला शेंदूरजना मोरे येथील पाझर तलाव फुटल्यामुळे नांदखेडा परिसरातील 100 हेक्टरहून अधिक जमिनीला बाधा पोचली आहे. ही शेतजमीन तलाव फुटल्यामुळे खरडून गेली असून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यासाठी प्रशासनानं योग्य पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. पुढची बातमी आपण बघणार आहोत. एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येकाच्याच आर्थिक नुकसान एकीकडे होत आहे आणि याच महामारीमुळे पुण्यात गणेशोत्सवाच्या तयारीवर सध्या निरुत्साहच तिथे पाहायला मिळतोय. कारण 4 फुटी मूर्तींचं बंधन घातलं आणि त्यामुळे मानाची गणेश मंडळं आणि प्रशासनात आता वाद होतो की काय अशी शक्यता पुण्यात निर्माण झाली आहे. मानाच्या गणेश मंडळांनी उत्सव मूर्ती आहे तीच राहणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे. 4 फुटी मूर्तीच्या बंधनाचा मुद्दा मुंबईपुरताच मर्यादित असल्याचा दावाही त्यांनी केलाय. कोरोना रुग्णांच्या ट्रेसिंग आणि आरोग्य सेवेसाठी गणेश मंडळांची मदत कशी घेता येईल यासाठी विभागीय आयुक्त दीपक म्हैसकरांनी प्रमुख मंडळांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत आरोग्य यंत्रणेला सहकार्याचं आश्वासन मंडळांनी दिलं, पण 4 फुटी मूर्तीच्या मुद्द्यावर मंडळ तडजोड करायला तयार नाहीत. जो विषय आहे, जो मार्गदर्शक सूचना आलेल्या ज्या आहेत त्या माझ्या मते महाराष्ट्र शासनाने जरी काढलेल्या असतील तर त्या ज्या मूर्ती उंचीच्या मूर्तीचा जो विषय असतो तो मुंबईत असतो. मुळात असे की गणपती मंडळाची गणेश मूर्ती ही वर्षानुवर्ष तीच असते, त्यामुळे ती बदलण्याचा किंवा हा काही प्रश्न नाही. आणि असं कुठला शासनाचा निर्णय किंवा धोरण असं काही माझ्यापर्यंत तरी आलेलं नाही आहे. कारण वर्षानुवर्ष आता मी ज्या मंडळाचा अध्यक्ष आहे गेले अनेक वर्ष हीच गणपतीची मूर्ती उत्सवात असते आणि गणपतीच्या मंदिरात असते. कोरोनामुळे गणेश मूर्तीच्या बाजारपेठेतही निरुत्साह पाहायला मिळतोय, तर गणेश भक्तांनी छोट्या मूर्तींना पसंती दिली आहे. 4 फुटांवरच्या गणेश मूर्तींना बंदी घातल्यानं मूर्तिकारांचंही आर्थिक नुकसान होत आहे. दरवर्षी थोडी मोठी घेतो, यावर्षी थोडी लहान घेतो नेहमीपेक्षा. गणपती बसवणार पण असं जास्त गाजावाजा नाही. साधारण 4 फुटाची मूर्ती करायला आम्हाला कमीत कमी तुम्हाला सांगतो आत्ता आमच्या कारखान्यामध्ये 80 ते 100 गणपती तयार होऊन बसलेले आहेत. पण आता गव्हर्नमेंटने नेमकी नियम काढला की यावर्षी की
साधारण 100 गणपती आमचे झालेले असल्यामुळे आता बंदी केल्यामुळं आम्हाला ते सगळ्या मूर्त्यांचे जे इन्व्हेस्टमेंट केलेली ते सगळं आम्हाला लॉसच आहे यावर्षी. गणेश मूर्तीचा बाजार ओस पडलेला असताना 4 फुटांपेक्षा मोठ्या मूर्तीच्या वादावर प्रशासन काय तोडगा काढतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल आणि सचिनसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि इतरही बातम्यांचे अपडेट्स आपण येणाऱ्या बुलेटिनमध्ये घेत राहणार आहोत, पण आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.